नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज 27/7/2026 हा दिवस खरं म्हणलं तर मातंग समाजाच्या आयुष्यातला सोनेरी दिवस असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। याचं कारण असं आहे की 1982ला मातंग समाज रस्त्यावर उतराव लावण्याचं काम मातंग हृदय सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या माध्यमातून झालं 1982ला। आणि 1982ला मातंग समाज महाराष्ट्रातला रस्त्यावर उतरण्याचं काम ज्यावेळेस सुरू झालं त्या चळवळीमधून मातंग समाजाला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मिळालं। चळवळीची ताकद अशी असते हे बाबासाहेब गोपले यांनी दाखवून दिलं। आणि खरं म्हटलं तर मातंग समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळालं पाहिजेत म्हणून त्याच डॉक्टर बाबासाहेब गोपलेंनी 1 ऑगस्ट 1999ला मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे अशी घोषणा केली। पण त्या आरक्षणाचा टक्का त्यांनी स्वतःच क्लिअर केला होता। ते म्हणायचे 8% आरक्षण मातंग समाजाला द्या, कारण माझा समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे हे ते वारंवार सांगायचे। मी त्यांना म्हणायचो, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो। गोपले साहेब 8% कसं मिळणार? 13%तलं 8% कसं मिळणार मातंग समाजाला? या प्रश्नाचं उत्तर त्यांचं असं असायचं, ते सरकारनं ठरवायचं, जेवढं द्यायचं त्यांनी तेवढं द्यायचं, पण माझी मागणी 8% आहे, कारण जास्त मागितल्याशिवाय आपल्याला आपल्या प्रमाणात मिळत नाही ही त्यांची भावना होती। आणि ते सारखं म्हणायचे, एक ना एक दिवस माझा मातंग समाज माझं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही ही त्यांची भावना असायची। आणि ते म्हणायचे, लोकाचा देव मसुबा असेल, येडाई असेल, मर्याई असेल, मला त्यांचं काहीही घेणं देणं नाही, पण माझा देव माझा मातंग समाज आहे आणि त्या समाजाच्या मांडीवर माझं डोकं ठेवूनच मला मरण यावं ही त्यांचं स्वप्न होतं। आणि झालं सुद्धा तसंच। त्यांच्या अंतविधीला लाखो जनसमुदाय मातंग बांधवाचाच नाही तर विविध जाती समाजातला धर्मातला जनसमुदाय मिळाला। स्वप्न त्यांचे साकार झालं। आणि महाराष्ट्रामध्ये दुसरं स्वप्न साकार झालं की 1988ला महाराष्ट्रामध्ये धाराशिवमध्ये, पूर्वीचं उस्मानाबाद, त्या उस्मानाबादमध्ये दर्गा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर 1988ला एक मोर्चा काढला। लाखोचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा होता। लातूरला पिडके सरांच्या माध्यमातून मोर्चा काढला, लाखोंचा जनसमुदाय निर्माण झाला। परभणीला गाढवाचा मोर्चा काढला, गाढव मोर्चा। महाराष्ट्र सरकारला गाढव म्हणण्याची हिंमत प्रथम डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची होती। परभणीला 150 गाढव अटक झाले होते। मातंग समाजावर लाठीचार्ज झाला, पण क्रांतीची थिणगी पेटवण्याचं काम बाबासाहेब गोपलेंनी केलं। आणि 1984ला दिल्लीला मोर्चा काढला आणि त्याच्यातून इंदिरा गांधींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं। आणि 1985ला मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण ज्या पद्धतीनं आज आपण मागतो त्याच पद्धतीनं
मातंग समाजाला स्वतंत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची, आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली ते बाबासाहेब गोपलेंच्या माध्यमातून झाली. 1 ऑगस्ट 2003ला मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून स्वतंत्र आयोग स्थापन झाला. त्या आयोगाचं नाव आहे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आम्ही केलं ते. आता गर्व वाटू नका, आम्ही केलं म्हणजे बघा गमेंड आहे लोंढे साहेबाची, असं नाही. पण त्याचा साक्षीदार आहेत, मी आहे, डीजी म्हस्के आहेत, बी.डी. चव्हाण आहेत. ही आमची एक फळी असायची. 1 ऑगस्ट 1999ला आरक्षणाची थिणगी टाकली आणि 1 ऑगस्ट 2003ला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग, तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी तो आयोग स्थापन झाला. 2008ला आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारला मिळाला. तेव्हापासून ही लढाई मातंग समाजानं पुढे रेटण्याचं काम केलं आणि बाबासाहेब गोपले यांचं स्वप्न आज साकार झालं. 27/7/2026ला ज्या जिल्ह्यातले बाबासाहेब गोपले आहेत, अहमदपूरचे आहेत आणि त्याच बाबासाहेब गोपलेंच्या त्याच जिल्ह्यामधल्या मातंग बांधवांनी दाखवून दिलं, मराठवाड्यानं दाखवून दिलं की बाबासाहेब गोपले यांचं स्वप्न आम्हीच साकार करून दाखवतो, मराठवाड्यानं साकार करून दाखवतो. आमच्या समाज बांधवाच्या ताकदीवर आम्ही ते स्वप्न साकार करून दाखवतो, असं आज लातूरच्या शूरवीर क्रांतीवीर मातंग बांधवांनी दाखवून दिलं. आणि आज मातंग समाजासह तत्सम जाती 59 जाती या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण ब कड झालंच पाहिजे एवढी ताकद लातूर जिल्ह्यातून, मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या मातंग बांधवांनी दाखवून दिली. लाखोंचा जनसमुदाय महाराष्ट्र सरकारावर दबाव टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने केल्याने एक लक्षात ठेवा, जर आता महाराष्ट्र सरकार मातंग समाजाच्या विरोधात गेलं आणि बोललेला शब्द जर महाराष्ट्र सरकारनं पूर्ण नाही केला तर मातंग समाज येणाऱ्या विधानसभेला, लोकसभेला आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातून तयार झालेली आहे, हे महाराष्ट्र सरकारनं लक्षात ठेवावं. आणि वारंवार देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणालात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या आदेशाचं पालन करायचंय का नाही, विधानसभेमध्ये वारंवार सांगितलंय. प्रश्न विचारलाय तुम्ही विरोधकाला, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचंय का नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचं नाही का, उत्तर द्या, उत्तर द्या. ही तुम्हीच प्रश्न विचारलेत विरोधकाला. म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या न्यायालयाचं, यांच्या आदेशाचं पालन करणार आहेत हे स्पष्ट झालं आहे. आणि ते पालन आता या मोर्चाची ताकद, मातंग समाज एकजुटीची ताकद, मातंग समाजासह तत्सम असणाऱ्या जातीच्या एकजुटीची ताकद तुम्ही लक्षात घ्यावी. लातूरच्या समाजाचीच नाही तर महाराष्ट्राच्या मातंग समाजाची ताकद आपण लक्षात घेऊन 1 ऑगस्ट 2026ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर जे तुम्ही प्रेम करता, कादंबऱ्या वाचून दाखवता विधानसभेमध्ये, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, असं म्हणून दाखवता. ही मुंबई हमालाची, मजुराची, गुलामाची, शेंडीची, दाढीची, तलम तलम माडीची, हमालाची,
हरामखोराची, मजुराची, त्याच्यात भर झाली माझी एकाची, मला वान होते एका छत्रीची, असं तुम्ही म्हणायलात विधानसभेमध्ये. म्हणजे अण्णाभाऊवर एवढं प्रेम करता तुम्ही. ते प्रेम 1 ऑगस्ट 2026ला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम तत्सम जातीवर अन्याय होणार नाही असा एक निर्णय घ्या आणि वर्गीकरण झालं म्हणून जाहीर करा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सन्मान करा. जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या विरोधात मोर्चे काढलेत म्हणून निर्णय बदलत नाही. कारण मोर्चे काढून जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या निकालाला काय अर्थ राहील. एखाद्याला फाशी दिली सर्वोच्च न्यायालयानं आणि मोर्चे काढून जर ती रद्द झाली तर सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगाराला फाशी दिली. का फाशी दिली मग, कशामुळे दिली. अशा मोर्चे काढून जर फाशी रद्द होत असेल, मोर्चे काढून जर निकाल रद्द होत असेल तर मग न्याय देवता कशामुळे काम करते. प्रत्येक माणूस मोर्चे काढील, फाशी झाली रद्द करा, 307 मध्ये शिक्षा झाली रद्द करा, बलात्कारामध्ये शिक्षा झाली रद्द करा आणि मग मोर्चे काढून ती रद्द होईल. मग राज्यघटनेला अर्थ काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली कलम, त्यांनी तयार केलेली राज्यघटना, त्यांनी देशाला बहाल केलेली राज्यघटना, त्या राज्यघटनेचा अर्थ काय. राज्यघटनेच्या नियमावर आधारित जर सर्वोच्च न्यायालय निकाल देत असेल आणि ते जर निकाल बदला म्हणत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा तो स्पष्टच अपमान आहे असा त्याचा अर्थ आहे. मोर्चे काढणाऱ्याने 100% काढावे विरोधकांनी, आरक्षण देऊ नका म्हणून. आरक्षण मागणाऱ्याने 100% मागावं सरकारला आरक्षण द्या म्हणून. पण एकमेकांच्या महापुरुषाला शिव्या देणे कितीपत योग्य आहे, एकमेकाचा अपमान करणे कितीपत योग्य आहे. कालपर्यंत एका ताटात बसून खाणारा हा एकमेकाचा भाऊ भाऊ आज एकमेकांच्या तोंडाकडे बघत नाही. ही दरी निर्माण का होत आहे, कशामुळे निर्माण होत आहे याचा विचार, याचा आत्मपरीक्षण विरोधात मोर्चे काढणाऱ्या सर्वच समाज बांधवांनी विचार करावा आणि समर्थनात मोर्चे काढणाऱ्या बी बांधवांनी विचार करावा. कुठल्याही महापुरुषाचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि विरोधात मोर्चे काढणाऱ्या बांधवांनी या दोन्ही विचाराची तफावत असल्यामुळे दोघांनी एकमेकाला भांडावे. काही हरकत नाही, भावाभावाचे भांडणं येते आणि हे किती बी भांडणे केले तर काही कालांतरानं ही 2 भाऊ एकत्रच राहणार आहेत. कारण ही शेजारी शेजारी राहते, ह्यांच्या भिंतीला भिंती खिटून राहतात. हे खातच सारखंच, खाद्य सारखं आहे, शिव्यासारखे आहेत, आडनाव सारखं आहे, मग याचा बापसुद्धा एक आहे, हे लक्षात घ्या. म्हणून एका बापाचे 2 भाऊ भाऊ एकमेकात स्वतःच्या स्वार्थासाठी भांडत असतील तर हा विषय वेगळा आहे. पण एका बापानं दोघांना समान वाटणे दिलेले आहे. ते आता भाऊ मोठे झालेत, त्यांना कळायला लागले की माझ्या वाटणीचं दुसरं खाते मला कमी मिळतं आहे. मला जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत मी कमी खाल्लं, पण आता मला कळायलं आहे मला समान मिळालं पाहिजेत म्हणून एकमेकासोबत भांडत आहेत. ते भांडण वेगळ्या बाजूला ठेवूया. पण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये 3800 जातीचा जर नेता कोण असेल तर ते महामानव
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मातंग समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून 1 इंचही मागं सरकणार नाही. तुम्ही कितीही म्हणा बाबासाहेब आंबेडकरांना बेमान जात आहे मांग, ते चुकीचं आहे वाक्य तुमचं. बाबासाहेब आंबेडकरांना कधीच न सोडणारी जात आहे मांग, कधीच सोडू शकत नाही. कारण जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, असा आदर्श साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तमाम दलित समाजाच्याच नाही तर कष्टकरी, शेतकरी, दलित, मागासवर्गीय, मागास असणाऱ्या सर्व जातीच्या पुढे अण्णाभाऊ साठेंनी आदर्श ठेवला आहे. आणि म्हणून आता पळू नका, कुणी छळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावावर राहिली. बाबासाहेब आंबेडकरांना हे कवन अण्णाभाऊ साठे अर्पण करतात. फकीरा कादंबरीच्या माध्यमातून हे सगळं साहित्य बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीच्या पुढे अर्पण केलं, बाबासाहेबांना अर्पण केलं आणि आम्हाला रस्ता दाखवलाय. आमचा नेता कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. तुम्ही म्हणा मांगाचे नेते बाबासाहेब नाहीत, काय हरकत नाही. कारण बाबासाहेब तुमचे बी आहेत, आमचे बी आहेत, पूर्ण देशाचे आहेत. याचं कारण असं आहे, कारण या देशाचा कायदा बाबासाहेबांनी लिहिला आणि त्या कायद्याचं अनुकरण आम्ही सुद्धा करतो. देशातले 1,40 कोटी लोक आज त्यांच्या कायद्याचं अंमलबजावणी करतात. ती एका भिंताडाच्या आतमध्ये नाहीत, ती एका वस्तीमध्ये नाहीत, ती एका विशिष्ट जातीच्या नाहीत, तर ती देशाचा हिरा आहे. अरे वागानो, माझी सर्व बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नेत्यांना विनंती आहे, शिंपल्यातले मोती शोधण्यामध्ये हिरा गमावू नका. तो हिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे कधीच विसरू नका. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुद्धा अभिजित दिपके यांनी दाखवून दिलं की जरी मी मांगाचा असेन, असं कधीच म्हणले नाही ती, पण मी म्हणतो जरी मी मांगाचा असेन तर मी जातीचं धर्माचं नाव न घेता या भारताचं संविधान ज्या महामानवानं लिहिलं त्या महामानवांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटनेचं पुस्तक हातात घेऊन राज्यघटना दाखवली आणि दाखवून दिलं की मी जातीचा नाही, धर्माचा नाही, पण या देशाचा भारतीय आहे आणि संविधानाचं रक्षण करणार आहे, राज्यघटनेला सांभाळणार आहे, राज्यघटना बदलू न देणार आहे. आणि तरुण पिढीच्या खांद्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आता कोणीही संविधानाला हात लावणार नाही हे देशाच्या पंतप्रधानाला दाखवून दिलं. आणि म्हणून माझी सर्व दलित बांधवाला, देश बांधवाला, सर्व जाती धर्माच्या सर्व बांधवांना विनंती आहे की आता भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण राज्यघटनेचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. राजकारण म्हणून जर कोण वेगवेगळ्या जातीमध्ये फूट पाडून आमच्याच दलित समाजातले, मागास समाजातले लोक राजकारण करून स्वार्थ साधत असतील तर त्याला सुद्धा मातंग समाज माफ करणार नाही. कारण मातंग समाज माझ्या पाठीमागे एवढा आहे म्हणून सुद्धा राजकीय पक्षाच्या दावणीला समाज बांधण्याचा जो प्रयत्न करेल त्यालाही समाज माफ करणार नाही. आता समाज हा स्वाभिमानाने पेटलाय, एकजुटीने पेटलाय. समतेचा संदेश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो समतेचा संदेश तुझा जपण्याचं काम आज मातंग समाज करतोय. लातूरमधून जे समाजानं ताकद दाखवली त्या लातूरकरांचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, खडतर प्रवास वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. त्यांना क्रांतिकारी शुभेच्छा देतो. आणि यापुढे समाजाला फसवणाऱ्या नेत्याला समाज माफ करणार नाही. आणि समाजाचं अंतःकरणातून तन मन धनानं जो काम करेल, संकटात धावून येईल, केलेला फोन वेळेवर उचलेल, एकमेकाच्या मदतीला धावेल, आपल्या समाजावर होत असणारे अन्याय त्या अन्यायाचा प्रतिकार करेल आणि समाजासोबत एकनिष्ठेने राहील, त्याच्याच पाठीशी मातंग समाज खंबीरपणानं उभा राहील असं आज मातंग समाजातील सर्वच कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. आणि खरं म्हटलं तर मी सगळ्याच कार्यकर्त्याचं मनपूर्वक आभार मानणार आहे. त्याच्या सुकुमार कांबळे असतील, अजिंक्य चांदणे असतील, सचिनजी ताटे असतील, गणपतराव भिशे असतील, असे विविध कार्यकर्ते, सचिन साठे डबल नाव घेतोय, कारण सगळ्याचेच नाव आपल्याला घेता येणार नाहीत. पण जे जे समाजासाठी लढतात, लक्ष्मणराव ढोबळे असतील, मच्छिंद्र सकटे असतील, हे सगळेच कार्यकर्ते जेवढे लातूरला आले, मुंबईला झटतायत, महाराष्ट्रामध्ये काम करतायत, त्या तमाम मातंग बांधवाचं, मातंग समाजातल्या नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम घालतो. आणि असंच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीनं काम कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची शुभेच्छा मी पूर्वाश्रमीच्या महार बांधवाला देतो. त्यांच्या काही नेत्यांनी जर मातंग समाजाला अपमानित केलं नसतं, त्यांनी महापुरुषाला शिव्या घातल्या नसत्या, तर आमचा मातंग समाज एवढ्या मोठ्या ताकदीनं एकत्र झाला नसता. भावानो, तुम्ही असंच मातंग समाजाला अजून टॉर्चर करा, तुम्ही असंच मातंग समाजाला शिव्या घाला, त्यांच्या महामानवाला सुद्धा शिव्या घाला. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यात शिवी देणार नाही. आणि शिवी देणाऱ्या कुठल्याही मातंग बांधवाला आम्ही माफ करणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर हे रत्न आहेत, रत्न. आणि ती रत्न आम्ही स्वीकारले आणि स्वीकारत राहणार. मरेत तोपर्यंत आमच्या भावी पिढीला सुद्धा आम्ही सांगत राहणार, बाबासाहेब आंबेडकर हेच आपले खरे साहेब आहेत, खरे रत्न आहेत. हे अण्णाभाऊंनी आम्हाला सांगून गेले. आणि जग बदल घालूनी घाव मला सांगून केले भीमराव. जग बदलण्याचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून कबीर दास म्हणतात, बुरा ढूंढने मैं निकला, बुरा ना मिला मुझको कोई, बुरा ढूंढने मैं निकला, बुरा ना मिला मुझको कोई, जब मैं अपना दिल खोजा तो मुझसे बुरा ना कोई. बाबांनो, लोकाला वाईट म्हणण्यापेक्षा आपण किती वाईट आहे हे शोधा. आपल्यातलं वाईट पण झाडून टाका, झिडकारून सांगा आणि आपल्यात बदल करा, म्हणजे समाजात बदल होईल. आपल्यात बदल करा म्हणजे देशात बदल होईल, भावाभावात बदल होईल. आणि पूर्वाश्रमीचे महाराणाताचे मांग हे कधीच वेगळे होणार नाहीत, कारण ही बाबासाहेबांची लेकरं आहेत. हे तात्पुरतं स्वतःसाठी भांडण करतील, पण भावी काळात एकच राहतील. हे मात्र माझं स्वप्न खरं होईल. तुम्ही आम्ही सगळे एक राहूया. आपण दोघं भाऊ मिळून भावी काळात मिळणारं आरक्षण मिळून खाऊ, एवढी सूचना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. स्पष्ट मांडा, कपटीपणानं मांडू नका, मोकळ्या मनानं माना.
मांडा विचार आणि आपले विचार कळवा. आपण कुठून बोलतात हेही कळवा. सत्य आधारावर विचार असू द्या. धन्यवाद. धाराशिवकार. मी प्रभाकर लोंढे. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.